मला तर असं वाटायला लागलंय का अर्ध आयुष्य माझं पाईपलाईन रिपेअर करता करता गेलंय, पण राहिलं ते सुद्धा या पाईपलाईनीच्या नादात जायला बसलंय. आता गुलीगत पाईपलाईनीनं धोका दिला आणि लीक उकरीत होतो तेवढ्यात या दाद्यानं लय मस्त जोक केला. कोणती कोणती पाईपलाईनीचं लिकेज सापडलं, पण इथं आहे ना आपण एअरवाल टाकलेला होता, पण तो काही कारणास्तव मोडायला लागला आणि त्याच्यामध्ये आपण एक रबराचं बुच्चन मारलेलं होतं, पण ते बुच्चन कोणीतरी गज घालून फोडलं आणि त्या गजामुळं आपल्या बुचनाचा कार्यक्रम लागला. या बा हा गज होता तो. त्यात भाऊ जेवायला बसले आणि डब्यात थम्सअप घेतलं, माया दिली बाटली, म्हणे मी डब्यात पेतो. म्हणलं अवघडच विषय झालाय. त्यात आम्ही मस्तपैकी 4.5 लाखाचा गॉगल लावला आणि निघालो होतो मशीन घेऊन वावरात जाऊन करायचंय काय, तर ह्या आंब्याच्या बागातलंय ना थोडंसं गबाड राहिलंय, पण हे मशीनच डळणार आहो. त्या मशीननं माय एवढी जिरावली का डायरेक्ट जाळंदूर संगच काढून ठेवला. त्यात हा भाऊ म्हणतो 4.5 लाखाचा गॉगल लई जोरात आहे गाड्या. कोणी यांना देऊन ते मशीन चालू केलं आणि ह्या भावाला व्हिडिओ काढायला लावला होता. त्यांनी मला सोडून बाकी सगळं कॅप्चर केलंय, पार आंब्याचे झाडं सुद्धा घेतले, पण मलाच घेतलं नाही राव. असा राग आला होता मला, पण म्हणलं जाऊ दे आता भाचाचे आपला काय करणार आहे त्याला. तेवढ्यात बघितलं आपल्या गावठी सफरचंदाच्या सऱ्या पडल्या, मग दे दानकान श्रीलंका करीत अख्ख्या सऱ्या उचलून घेतल्या आणि घरी येऊन बघतो तर आमच्या पप्पांनी परत एकदा टांग सावरलंय. म्हणलं आता काय करते काय माहिती गाड्या. म्हणलं ते तिकडे काही बी करू, आपण भाकरीची सोय करून घ्यावा. आणि त्यात मी माणसाला न्यायला आलतो तर ह्या दोघांनी माणूस सुद्धा गायब केला बरं का.